गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे कडे पठारला आणि आम्ही पुण्यावरून येऊन इकडे स्टे केला होता एक दिवस जेजुरीला. आता आम्ही आणि इकडून आता चाललो आहे सकाळ सकाळी कडे पठारला. आणि हे बघू शकता तुम्ही, सकाळचे 6:30 नाही 6:15 झालेत आणि आम्ही पूर्ण येल्लो ड्रेसअप केला आहे, कारण की थीमच आहे देवाचा भंडारा येल्लो असतो, त्यामुळे आम्ही पूर्ण येल्लो येल्लो म्हणजे सगळेच लोक जास्त करून दिसतात. अरे बटनच नाही लावलंय. आणि या हॉटेलमध्ये आम्ही लोकांनी स्टे केलेला. जास्त दाखवत नाही हॉटेलबद्दल, कारण की त्यांनी आपल्याला काय पेड स्पॉन्सरशिप दिली नाही आहे आणि ना काही डिस्काउंट पण दिलं आहे स्टेमध्ये, तर त्यामुळे जाऊन स्किप. तो बघा मित्रांनो, तो आहे कडे पठार. तर ते बघितलं ना, तिकडेच जायचं आहे आपल्याला. तर आता आम्ही सध्या गाडीने जाणार आहोत आणि त्याच्यानंतर गडाच्या पायथ्याला गाडी लावून तिथून वरती चालत. अगं ए प्रेमा, तुझा चहा पितोय. आता चढाई चालू. हे बघा, हा आहे एंट्री गेट आणि आहेत लोक, बरीचशी लोक आहेत इकडे. आम्हाला असं वाटलं की एवढं सकाळ सकाळी कोण येणार नाही, पण आहेत, खूप लोक आहेत. हा बघा, कडे पठार प्रसन्न. टोटल 750 पायऱ्या आहेत, जास्त नाही आहेत म्हणजे, आणि 1.5 किलोमीटरची चढाई आहे, तर एवढं काय आहे नाही. हे आता केल्यात ना पायऱ्या? आधी म्हणजे पायऱ्या होत्या पण कमी होत्या ना, एवढंच होत्या. हे वरून कोटिंग केलं वाटतं. हा, दगडांचे पायऱ्या. आता आहे ना, चांगलं केलंय. कॅमेरा इकडे लावलाय आणि खूपच घाम फुटायला लागला आता. तर कॅमेऱ्यामध्ये एवढं कॅप्चर होत नाही, पण खूपच खडी चढाई आहे आणि अशा ठिकाणी येऊन कळतं की जिमला गेलं पाहिजे. अर्ध्यापेक्षा जास्त चढाई झाली आहे, थोडीच आहे, तर थोडंसं बसून विश्रांती करून परत पुढे चालायला निघाले. बोलताना पण जरा श्वास वर खाली होते. इथे खूप मस्त वाटतं चालताना, आजूबाजूला झाडं पण आहेत आणि फुलं पण आहेत झाडांना, खूप छान. आणि हा बघा, सनराईज होतोय. ह्या झेंडा इकडे नाही आहे. मंदिर हे बघा इकडे आहे, इथे वरती आहे. तर आपल्याला या पायऱ्याने सरळ त्या साईडला जायचं आहे, इथे नाही जायचं. ऊन आहे ना तिथून. हां चल पुढे, फुलं आहेत. मंदिराच्या जवळ पोहोचलोय आणि बहुतेक इकडून मला दिसतात की 2 रस्ते आहेत. हा एकदम वरती आहे, तो एकदम स्ट्रेट आहे आणि इथून नॉर्मल आहे. थोडासा फिरून आणि डायरेक्ट मंदिराकडे जातो. हा पूर्ण स्ट्रेट आहे, पण इकडून कोणीच जात नाही, सगळे ह्या साईडूनच जातात. ती आत्ता वाजले 7:30. आम्हाला ऑलमोस्ट 1 तास लागला वरती चढत यायला. हे बघा, आपण ह्या साईडून पूर्ण खालून आलो आणि हीच वाट सरळ जाते तिकडे जेजुरीला, जेजुरी गड आहे. तर आम्हाला त्या दुसऱ्या वाटेने आता चालत जायचं आहे. उतरताना एवढं काय वाटणार नाही. इकडून अजून थोडं पुढे वाटतं मंदिर, कारण की इकडे सगळे हॉटेल्स आहेत. ऐकलं ना तुम्ही मेन्यू, तर एवढं सगळं भेटतं इकडे. काय चांगलं असतं इकडे? तुला मिसळपाव आणि भाजीपाव चांगला भेटेल. अच्छा, वडापाव, कांदा भजी, बटाटा भजी. ठीक आहे, येताना खाऊ. चला आलो आता आपण, मंदिराच्या खूपच जवळ आहे. मला दाखवतो, तुम्हाला पण दर्शन देतो. मी पण खातो. चला, मस्त इकडे नाश्ता केला, चांगला होता. भजी पाव वगैरे खाल्ले, मजा आली. आईला दगडी लागतात. आता इथून पुढे चाललोय आम्ही जेजुरी गडावरती. इथून मधूनच चालत जाणार आहे. आलो त्या वाटेने नाही, दुसऱ्या वाटेने तुम्हाला दाखवेन मी ना.
एकदम स्ट्रेट आहेत. इथून चढत आलो असतं तर किती वाट लागली असती ना. आता खालती फक्त उतार आहे तर त्याच्यामुळे एवढं काय वाटणार नाही. लांब आहे फक्त इथून जरा, पण उतार आहे आणि प्लेन रोड आहे तर त्याच्यामुळे एवढं काय हे ना. वरती चढताना कसं एकदम सरळ पायऱ्या आहेत ना, तर ते एकदम लेग्स एवढे असे वरती पूल होतात असे वरती, आणि एकदम लेग प्रेस करतो ना जिममध्ये तसं वाटतं. फुल सेट मारतं. म्हणजे 750 पायऱ्या म्हणजे आपण 750 सेट मारलेत जिमचे आज. प्रॉपर लेग वर्कआउट. आता आम्ही इथे कमानीजवळ पोचलो आहे आणि इकडे पण छोटेसे मंदिर आहेत. हे 2 माहिती नाहीत कोणते आहेत, बघूया आपण. अच्छा, दगड ठेवलेत इकडे, पण हे खूप जुन्या काळातले म्हणून इकडे दगड ठेवून त्याच्यावरती भंडारा वगैरे टाकला असेल काहीतरी, माहिती नाही. आणि ही कमानी आहे पुढे, ही बघा. एवढं डिस्टन्स कव्हर करत आलो आहे आपण. तिकडून ते मंदिर, तिथून चालत चालत इकडे, आणि हे एक वरती झेंड्यावरती तसंच एक जायला एक असाच पॉईंट आहे तो, तिकडे फोटो वगैरे किंवा एकदम वरून. अरे वा. आणि हे बघा मंदिर, थांबा, ते बघा पुढे आहे ना, हे जेजुरी मंदिर आहे आणि इकडे एक कमानी आहे छोटीशी. आणि या साईडून पण रस्ता आहे आणि त्या साईडून पण आहे जिकडून आम्ही आलो सकाळी, तर ते पूर्ण पायऱ्या आहेत आणि इकडून पण नॉर्मल पायऱ्या आणि हे असा रस्ता आहे. चांगला आहे, मजा येते चालायला. सकाळ सकाळीच आलो आहे त्याच्यामुळे एवढा उन्हाचा मारा पण नाही लागला आहे आणि बरं वाटतं. कमानी दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. हे बघा इकडे एक कमानी आहे. इकडे थोडासा रस्ता उबड-धोबड आहे, पण हा मुलगा बघा किती फास्ट चालतोय. मस्त, अशी प्रॅक्टिस हवी लहानपणीपासून. काहीतरी प्रथा वगैरे असं आहे की काय माहिती नाही. इकडे पण मंदिर आहे आणि त्या वाटेला पण मंदिर आहे. हो, 3 जागे. 3 जागेत आहे. मी खरं सांगत की जातो, एक खरी बाणबाई, हां, एक बाणबाई, खाली अर्ध्या बाणबाई, अर्ध्या डोंगरात पण आहे. मग नक्की म्हणजे मंदिर हे वाला. आता ऑलमोस्ट अर्ध्यापर्यंत आलोय. आता ही पहिली कमानी म्हणजे वरतून येताना पहिली कमानी, आणि ती आपण मगाशी बघितली ती दुसरी कमानी, आणि तिकडे आहे मंदिर. तिथून पण अजून खालती आहे रस्ता. तर ऑलमोस्ट अर्ध्यापर्यंत आलो आहे. थोडंसं ब्रेक घेणार, इकडे थोडं थंडगार ज्यूस पिणार आणि परत पुढे चालायला. थंडगार लिंबू सरबत आहे, पाणी बॉटल आहे थंड, उसाचा स्वच्छ ताजा रस मिळेल. चला गार हे गोड आहे, थंडगार लिंबू सरबत आहे, पाणी बॉटल आहे थंड, उसाचा स्वच्छ ताजा रस मिळेल. चांगली मार्केटिंग आहे. बघत नाही की हाताला लागलंय. या सर्व जुन्या पायऱ्या आहेत. ऑलमोस्ट आता आलोय खालती आम्ही. पूर्ण डोंगर पूर्ण चढून परत उतरलाय, अर्धाच उतरलाय आणि अजून पुढे आहे. हा, ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त उतरलाय. खाली आपण कुठे. आणि हे पायऱ्याने आम्ही आता नाही जाणार आहे, आम्ही पुढच्या रस्त्याने जाणार आहे चढून, कारण की पायऱ्याने खूप वाट लागते, पाय दुखतात खूपच. त्यामुळे आता परत हे हा वाला रस्ता आहे, हा आपण मंदिराकडेच जातो, तर त्या रस्त्याने जाणार. थोडं फिरून आहे पण ठीक आहे, पायऱ्यांपेक्षा तरी खूप बेटर आहे. चला आता मंदिराच्या इकडे पोहोचलो आम्ही लोक. तर कडेपठारावरून खालती आलो आम्ही आणि आता मेन मंदिराजवळ पोहोचलोय. हे बघा, अरे बापरे काय गर्दी आहे, गर्दी खूप आहे. आणि रविवार आहे, रविवार म्हणजे खंडोबाचाच वार असतो, त्यामुळे गर्दी तर खूप होते आणि आम्हाला माहितीच होतं. त्यामुळे आम्ही फक्त बाहेरून दर्शन घेणार, कारण की मेन दर्शन तर आपल्या वरती झालेलंच आहे, त्यामुळे इकडे बाहेरूनच दर्शन घेणार. बघू शकता तुम्ही केवढी गर्दी आहे. तर इकडे सगळे देवावरती भंडारा उधळतात
आतमध्ये पण उधळतात आणि बाहेर पण मंदिरावरती पण टाकतात. दे मला पण दे. अरे आपली चप्पल वगैरे त्या साईडला ना, पण आपल्याला मेन दरवाजाला जायचं आहे ना, खालूनच जाऊया ना. चालेल. आणि मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की सर्व थीमच असतो येल्लो येल्लो, भंडारा वगैरे सगळं, त्यामुळे लोक येल्लो घालून येतात जेणेकरून दुसरा का आपल्याला रिफ्लेक्ट नाही होणार येल्लो कलरवर. आत नको जाऊ, वरती चल, इकडे वरती चल. आणि इकडे हे लोक असे सगळे तळी भरतात आणि पूजा वगैरे करतात. अच्छा, कॉइन शिकवतात. चला चला, जागा द्या.